काय भाई, तुम्ही काय रिस्पॉन्स दिला नाही मागच्या व्हिडिओला? आहे असं थोडी असतं, काय मजा येईल ना मला. तुम्ही रिस्पॉन्स देणार नाही तर मग कसं मला व्हिडिओ काढू वाटेल? द्या जरा भाई, द्या प्रतिसाद द्या, मग मी व्हिडिओ बनवतो चांगले चांगले. शीट सिग्नल. असो तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेस्ट राईड सिरीजच्या एपिसोड 3मध्ये. आज आपण जाणार आहे सुझुकीच्या शोरूमला. आणि सुझुकीची कोणती गाडी आहे ॲडव्हेंचर कॅटेगरीची ती तुम्हाला माहीतच असेल. ॲक्च्युली ती गाडी तशी नॉर्मलच आहे, पण तिचा जो DNA तो येतो आहे सुझुकी V-स्ट्रोम 800DE पासून. ती बाई लेजेंडरी गाडी आहे. हे त्याचा छोटा भाऊ आहे, बाकी काही नाही. तर बघू, ही 250cc ची गाडी आहे. 26 bhp पॉवर आणि 22 न्यूटन मीटर ऑफ टॉर्क. तर बघू कसे वाटते, काय वाटते. ही पण गाडी मी पहिल्यांदाच चालवणार आहे. आणि हे शोरूम पण माझ्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवरच आहे. हा भाई, आपण राहतोच अशा VIP एरियात जिथं सगळे शोरूम, सगळ्या गोष्टी जवळजवळ आहे. कुठं राहतं सांगा मग, जर तुम्हाला माहीत असेल तर. काय बे, नुसता सिग्नल लागायला आज. चलो डेली जिम ब्लॉगमध्ये पण जरा गॅप पडायला आहे. आता सोमवारपासून नाही, सोमवारपासून रेग्युलर. ला 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 ला. पुढच्या सिग्नल नंतर वाटतं ते. ओ ओ ओ ओ. चालेल, रस्ते चांगले नाही, ड्रेनेजच्या खड्ड्यामुळे जास्त खराब होते रस्ते. स्पेस टेक्नॉलॉजी. इथं कोणतं होंडाचं शोरूम? हे बिग होंडा, बिग विंग सुझुकी. हिअर इज द. चलो, कोटेशन काढलं. चलो गाइस, कोटेशन देखते हैं. फुल गर्दी आहे आज संडेची. हा ठीक. चलो, गाडी भेटली आपल्याला टेस्ट राईड. हे लयच असं पोकळ पोकळ वाटतंय भाई. सगळ्यात आधी तिथंच लक्ष गेलं माझं. वायझर चांगलं आहे उंच, पॉवर ठीकठाक आहे. व्हायब्रेशन वाटतंय मला फायबरमध्ये. इथं असं खूप मोकळं मोकळं वाटायला. डिस्प्ले जुना जुना वाटायला आहे, जरा ओल्ड स्टाईल. बघू ब्रेकिंग वगैरे कशी आहे. ठीकठाक आहे ब्रेकिंग पण. त्याला मला वाटलं तर बलकी होती गाडी. अशी पतली पतली वाटायली आता. हाईट जास्त आहे. लुकडी आहे पण.
बाकी एकदम असं नॉर्मल गाडीसारखे पोस्चर आहे, कम्युटर गाडीसारखं. असं ॲडव्हेंचरसारखं वाटत नाही मला. आणि 26 BHPची पॉवर ओके ओके. पण हिचे पप्पा तर लईच डेंजर आहे. विस्ट्रॉम 800 लेजेंडरी आहे ती तर. स्कूटी सारखा हॉर्न आहे भाई डायरेक्ट. सस्पेन्शन नॉर्मल कम्प्युटर गाडी सर. मला असंच वाटतंय मी कम्प्युटर गाडी चालवतोय. ॲडव्हेंचर गाडी चालवल्यासारखं फील नाही येते मला. सस्पेन्शन नॉट गुड्स. बघू इथून यू टर्न मारू आपण. एवढी काही विशेष तर नाही वाटली मला. याच्यापेक्षा तर SD फार बेटर आहे, फार बेटर. SD ॲडव्हेंचर. SDचं फक्त सर्व्हिसमुळे जरा लोकांचे निगेटिव्ह रिव्ह्यू आहे. ते समोर SDचं शोरूम दिसलं का भाई? सगळं आपल्या घरापासून जवळ आहे. साला संडेची ट्रॅफिक ना परेशान करून टाकते. काय करणार, मला बी तर संडेलाच वेळ भेटतो, लोकांना बी संडेलाच भेटतो. चलो भाई सटको बाजू सटको. झूप 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 झूप. ओ भाई शॉकअप तर नॉर्मल गाडीसारखी वाटायले. मी फुल उचकलो डायरेक्ट आता. झूप झूप झूप. बरं झालं हे तरी सिग्नल सुटलेलं आहे. इथं चार्जिंग पोर्ट आहे. वेअर इज द सुझुकी का शोरूम? चलो भैया 2,45,000 कोटेशन दिलं त्यांनी. माझं सजेशन राहील भाई ही घेण्यापेक्षा तुम्ही SD ॲडव्हेंचर घ्या ना, बेस्ट गाडी आहे. सस्पेन्शन कडक आहे, पॉवर चांगली आहे. फक्त राहिला प्रश्न सर्व्हिसचा. तर सर्व्हिसचं मॅनेजेबल आहे. प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळा, प्रत्येकाचा वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे. पण आउट ऑफ महाराष्ट्र जास्त खराब आहे. महाराष्ट्रामध्ये एवढा खराब एक्सपिरियन्स नाही आहे अजून तरी माझ्या हिशोबाने. गाडी चांगली आहे असं नाही की 2,85 ती 2,80 काहीतरी आहे. फरक आहे थोडा, पण एवढा पण नाही आहे की 30-40 हजारासाठी आपण कॉम्प्रोमाइज करायला पाहिजे. जास्तच निगेटिव्ह बोलायला कमी नाही. तशी चांगली गाडी आहे, कारण DNA तिचा भारी आहे. असं आहे. लेट्स गो. असं सगळं आहे आता. ते TVSचं पण त्याच्या बाजूला शोरूम आहे. कोण होतं रे? हां कोण होतं? अच्छा, तर TVSचं पण शोरूम त्याच्या बाजूलाच आहे. बघू नेक्स्ट कोणती आहे गाडी. तर अशा प्रकारे आपला हा एपिसोड 3 एंड करू. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, आता तुम्ही प्रतिसाद द्या चांगला, म्हणजे मग मला पण मोटिवेशन भेटतं व्हिडिओ काढायचं. झोप मोड करून शोरूमला जायचं संडे सोडून. मोटिवेशन द्या यार तुम्ही. लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. आणि परत भेटू पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.
डिडिंग 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 डिश.